नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स हे केवळ वाहन चालवण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. बँकेत खातं उघडणं असो, इन्शुरन्स क्लेम किंवा ई चलन भरणं असो, लायसन्स रिन्युअल किंवा सरकारी ऑनलाईन सेवा, सर्वत्र ड्रायव्हिंग लायसन्सचा आता सर्रासपणे वापर होतोय. अशावेळी लायसन्समध्ये नोंदवलेला मोबाईल नंबर चुकीचा किंवा बंद असेल तर नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनेक वेळा OTP न मिळाल्यानं काम अर्धवट राहतं. ऑनलाईन अर्ज अडकतो आणि शेवटी RTOच्या फेऱ्या आपल्याला माराव्या लागतात. मात्र वाहन धारकांसाठी एक दिलासादायक बातमी सध्या समोर येते. सरकारनं ड्रायव्हिंग लायसन्समधील मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन आणि सोपी केली आहे. पूर्वी ड्रायव्हिंग लायसन्समधील कोणताही बदल करायचा म्हटलं की थेट RTO कार्यालय गाठावं लागायचं. त्यात लांबच लांब रांगा, वेळेचा अपव्यय आणि अतिरिक्त खर्च ही सगळी डोकेदुखी होती. मात्र आता ही अडचण पूर्णपणे दूर झाली आहे. केंद्र सरकारच्या परिवहन सारथी या पोर्टलच्या माध्यमातून नागरिक घरी बसून मोबाईल नंबर सहजपणे अपडेट करू शकतात. यासाठी फक्त एक स्मार्टफोन किंवा संगणक आणि इंटरनेट कनेक्शन असलं की झालं. काही मिनिटातच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते. तर तुमचा मोबाईल नंबर बदलण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही परिवहन.gov.in या सरकारच्या RTOच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. ही वेबसाईट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. यामध्ये तुम्ही होम पेजवरती या. इथे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिस हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचं राज्य निवडा. पुढच्या पेजवरती सर्व्हिसेस ऑन ड्रायव्हिंग लायसन्स या विभागामध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याचा पर्याय तुम्हाला दिसेल. यानंतर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, जन्मतारीख आणि इतर आवश्यक माहिती तिथे भरावी लागते. सर्व तपशील भरल्यानंतर नवीन आणि सध्या वापरत असलेला मोबाईल नंबर टाका आणि हाच नंबर पुढे OTP, नोटिफिकेशन आणि इतर महत्त्वाच्या सेवांसाठी वापरला जाईल. नवीन मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या नंबरवरती OTP येईल. तो OTP वेबसाईटवरती टाकून तुम्ही पडताळणी करा. काही राज्यांमध्ये या सेवेसाठी नाममात्र शुल्क आकारलं जाऊ शकतं, जे तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं भरू शकता. एकदा का अर्ज सबमिट झाला त्यानंतर तुमची विनंती परिवहन विभागाकडे जाते. साधारणपणे काही दिवसातच ड्रायव्हिंग लायसन्सच्या रेकॉर्डमध्ये मोबाईल नंबर हा अपडेट केला जातो. अपडेट झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही अडथळ्याविना ई चलान, लायसन्स रिन्युअल, पत्त्यात बदल यासारख्या सर्व ऑनलाईन सेवांचा लाभ घेऊ शकता. तर आज बहुतांश सरकारी सेवा ह्या OTP मार्फत होतात. ड्रायव्हिंग लायसन्समध्ये चुकीचा नंबर असल्यास भविष्यामध्ये मोठी अडचण तुम्हाला निर्माण होऊ शकते. त्यामुळे वेळेवरती मोबाईल नंबर अपडेट करणं प्रत्येक वाहनधारकासाठी अत्यंत गरजेचं झाले. जर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरती जुना किंवा बंद मोबाईल नंबर असेल तर अजिबात विलंब न करता आजच हा बदल तुम्ही करून घ्या. काही मिनिटांचा वेळ आणि थोडीशी काळजी तुम्हाला भविष्यातील अनेक अडचणींपासून वाचवू शकते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्समध्ये मोबाईल नंबर नसेल किंवा चुकीचा असेल तर तुम्ही आजच तो दुरुस्त करून घेऊ शकता, तेही बसल्या जागी. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.